आजपासून नवरात्रीचे दिवस चालू झाले आहेत. तरी 9 दिवस आपण कुंकुमार्चन दररोज कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य. प्रथम आपल्याला बसण्यासाठी आसन, देवीची मूर्ती पुसण्यासाठी हा रुमाल, हात पुसण्यासाठी हा रुमाल, देवीला कुंकुमार्चन करण्यासाठी हे पान ठेवून असे एक भांडे घेतले आहे. हे पंचामृत, पाणी, हळदीचे पाणी, कुंकू, तांदूळ, लक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, फुले, साखर, अक्षता. झाल्यानंतर कुंकुमार्चन करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यासाठी थोडे फूल, अक्षता, कुंकू हातात घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि नंतर हे एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आपण सोडूयात. सर्वात आधी इथे थोडे तांदूळ घालायचे. त्याच्यावरती आपल्याला हे भांडे ठेवून द्यायचे. पानावरती थोड्या अक्षता घालायच्या. आता आपण गणपतीची पूजा करणार आहोत. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. गणपतीला आता आपण अभिषेक करूया. आधी साध्या पाण्याने करायचा आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असे 3 वेळा पाणी घालायचे. नंतर पंचामृताने स्नान घालायचे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आता परत साध्या पाण्याने पाणी घालायचे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आता स्वच्छ करून घ्यायचा गणपती. वस्त्र घालूया. पुष्प, श्री गणेशाय नमः. स्नान, गंध, धूप, दीप, पुष्प समर्पयामि. साखरेचा नैवेद्य दाखवूया. श्री गणेशाय नमः. नैवेद्यं समर्पयामि. श्री गणेशाय नमः. नमस्कारं समर्पयामि. तिला अभिषेक करूया. आधी पाण्याचा करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता पंचामृत स्नान करूया. साध्या पाण्याचे स्नान घालूया. आता आपण हळदीच्या पाण्याने स्नान घालूया.
हळद देवीला खूप आवडते, म्हणून हळदीचे स्नान घालायचे. तर साध्या पाण्याने मूर्तीला स्नान घालूया. आता मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता मूर्ती आपण ह्या पानावरती ठेवून घेऊया. देवीला कुंकू, हळद लावूया, अक्षता वाहूयात, वस्त्र घालूया. पुष्प अर्पण करूया. इथे पण थोडेसे बाहेर 2 पुष्प लावून घेऊया. देवीला धूप दाखवूया. श्री महालक्ष्मी देवे नमः. स्नान, गंध, धूप, दीप, वस्त्र, हळदी कुंकुम, अक्षता समर्पयामी. जय माता महालक्ष्मी देवे नमः. फल, तांबूल, दक्षिणा समर्पयामी. आता आपल्याला या 3 बोटांची अशी मुद्रा करायची आहे आणि या 3 बोटांनी कुंकुम घ्यायचे आहे. असे कुंकू घ्यायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र बोलून पायापासून कुंकू घालायला सुरुवात करायची. स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 स्वाहा. किंवा श्रीसुक्ताचा पाठी म्हणू शकता. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं चातवेदो म आवह स्वाहा. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं स्वाहा. अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनात् प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवै श्रीर्मा देवी जुषतां स्वाहा. कांसोष्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवै श्रियं स्वाहा. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे स्वाहा. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्बव तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाच्च भय अलक्ष्मी स्वाहा. उपेतु मां देवसखः कीर्तिश्च मनिना सह
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे स्वाहा। क्षुप्तिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वाणि नुद्मे गृहात् स्वाहा। गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं स्वाहा। मनसः काममाकुतिं वाचः सत्यं सीमहि पशूनां रूपमन्नश्च मयि श्रीश्रयतां यशः स्वाहा। कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं स्वाहा। आपसृजन्तु सिग्धानि चिकलितवस मे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले स्वाहा। आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा। आर्द्रां यष्कर्णीं यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दाश्वश्वान विन्देयं पुरुषानहं स्वाहा। यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशश्च श्रीकामः सततं जपेत् स्वाहा। असे श्रीसूक्तासहित सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आता कुंकुमार्चन झाल्यानंतर लास्टला आपण आरती करून घ्यायची आहे।